शुभारंभ माझ्या घरून. नमस्कार. अरे हे फालतू घे. अरे साखर. नमस्कार मित्रांनो. मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार युट्यूब चॅनल मध्ये. महिन्यानंतर खूप महिन्यानंतर व्हिडिओ बनवते, पण व्हिडिओ पण एकदम आज चांगला दिवस बघून आपण. आज आहे संकष्टी चतुर्थी, जुलै महिन्यातली आपली एकच येते महिन्यात ना ती आजची आहे. तर आज आपण बनवणार काय आहोत, थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल, मँगो शिरा. येस, मँगो शिरा बनवणार आहोत. तर त्याचं साहित्य जरा ओमकार. साहित्य आंबा शिरा बनवण्याचं साहित्य: साखर, तूप, मँगो पल्प, येस, बारीक रवा, दूध. ओ माय गॉड, सॉरी. ठीक आहे ना, सुकून जाईल. आणि सांडल्याशिवाय आम्ही काय काम करूच नाही शकत. हात फाटका. पेटव का? पेटव. नशीब स्वतःच बोललं जे काय आहे ते. ओ शिट. गॅस पेटवता येत ना आम्हाला, इथपासून आमची सुरुवात आहे. तर सर्वात प्रथम याच्यामध्येच रवामध्येच दूध पाडलं. अगं शेवटी मिक्स तर होणारच अरे आहे पण ते. त्याची एक स्टेप असते. तू कर, काय नाही होत आहे स्टेप याला. तर पहिला आधी आपण रवा भाजून घेऊया. भाज. त्याला अगं सुकू तरी दे त्याला. तो सुकलेलाच आहे. तू त्याच्यामध्ये ओलं हे नको ते गोष्टी केल्यास, आता जरा गप. तू एवढं भरून कशाला घ्यायचं? भांडणार आहे की मी करू? भांडता भांडता करूया. येस, तर बारीक गॅसवरती आधी मी रवा भाजून घेते, कारण तो मेन गोष्ट आहे. कारण की डायरेक्ट तुपात भाजला की तो परत गितगितीत होईल आणि जास्त करपायची शक्यता आपल्याकडे असू शकते, म्हणून त्याला आपण कमी आचवरती, जास्तच आच कमी आपली, भाजून घेऊया. तर तोपर्यंत तुला मी काम देते, हु नाही करायचंय, बारीक करायचं ना. कापा. ते काम माझ्याकडेच येणार होतं. धर. ते खिसायचं नाही ना, एवढं खिसायचं नाही आपल्याला. अरे हे उडतं. केसर राहिलं. जा आता. राहून दे केसर बिसर इथे पण. काप. अगं मग उडेल असं कापू नको, सिंपल. एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती. न उडता कापायची. तुझं डोकं कापताय खाताना लागलं पाहिजे काय? येस, असे लांबडे काप. लांबडे. अरे असे नाही, लांब असे उभे. हा, येस, बराबर. मग ढवळायचं काम मी करतो ते. तर काप. नाही, काप. हे जास्त महत्वाचं काम आहे. याच्यामध्ये नजरहटी दुर्घटना घटीवाला सीन आहे. कंटिन्यू फिरवत राहायचंय. याच्यामध्ये गट्टे का झाले? लांबे काप, आडवे काप, सगळं दाताखाली चावून पोटातच जाणार आहे. गप बस. आळशी एक काम दिलं त्याला, एक, ते पण जर जमणार नसेल. पण हे पावडा पाऊस पडतोय चांगला, कांदा भजीनी करायचं तर. घरात संकष्टी आहे. मी काय विचार केला, एक तर आपण आता महिनाभर व्हिडिओ बनवलेला नाहीये, बरोबर. तर आज संकष्टीच्या दिवशी व्हिडिओला परत महिन्यांनी सुरुवात करते. कारण की का नाही बनवला त्याचा पण रिझन तुम्हाला आता काय करूया, नाही सांगू की नको सांगू. जरा घरी थोडं, माझ्या घरी जरा माझी आजी दुःखद निधन झालं होतं. हा, दुःखद निधन झालं. मग ते सगळ्या गोष्टीमध्ये महिना आमचा त्याच्यातच गेला. त्यामुळे मी त्या मेंटल स्टेट मध्ये नव्हती की मी व्हिडिओ बनवू. तर आज म्हटलं संकष्टी आहे आणि जास्त ब्रेक द्यायला नको आपल्या युट्यूब चॅनलला पण, कारण की अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. त्याबद्दल शो मस्ट गो ऑन. तर आज संकष्टी पण आहे, तर विचार केला की आपण शिरा बनवूया. कारण की हा मँगो शिरा मला खूप मे महिन्यापासून बनवायचा होता. तर आता ह्या जुलैच्या, आणि हा व्हिडिओ आजच येईल कारण की आज फ्रायडे, आमचे व्हिडिओ मोस्टली फ्रायडे ट्यूजडेला आम्ही पोस्ट करतो. तर हा व्हिडिओ सुद्धा आजच आपला येईल. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची आहे की मँगो, तुम्ही म्हणत असाल की मँगो पल्प, हा बघा, हा जो मँगो पल्प आहे, आता जुलैमध्ये तू आंबे कुठून आणलेस तन्वी? तर हा आमचा जुगाड आहे. माझ्या घरी माझी मावशी करायची हा जुगाड. ती आंबे आमचे खाऊन झाले, म्हणजे मी एप्रिल पासूनच पेटी वगैरे यायची. मी कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे आम्ही एप्रिल पासूनच आंबे खायला सुरू करतो. तर आंबे खाऊन झाले, मन भरलं की म्हणजे उरलेले आंबे असतात, काय काय थोडेसे खराब असतात,
दबलेले येतात किंवा खाऊन झाल्याच्या नंतर जे उरलेले आंबे त्याचा पल्प काढायचा पूर्ण आणि तो गॅसवरती एकच फक्त उकळी असत थोडासा बॉईल येईपर्यंत तो एक बॉईल काढायची त्याला म्हणजे खळखळून नाही नॉर्मल 5 मिनिटं वाफवायचं त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि एकदम थोडीशी आणि तो एकदम थंड करायचा म्हणजे प्रॉपर रूम टेम्परेचर वरती आला की तो डब्यात भरायचा एअरटाईट आणि फ्रीजरला टाकून द्यायचा की तुम्ही वर्षभर कधीही जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही आंब्याचा रस किंवा असं काहीतरी असं आता जसं मन झालंय मँगो शिरा रवापुरी. हे रवापुरी घाटावरच जास्त आहे असं मला वाटतं. घाटावरचा काय नाही. होय मी कधी खाल्लेली नाही रवा आमच्या कोकणात मी कधी ऐकलेलं नाही रवापुरी हा प्रकार. मग आता खा. तर प्रश्न काय आहे इथे आंबा की तुम्हाला वर्षभर कारण की तो वर्षभर नंतर भेटणार नाही तर त्याचा पल्प तुम्ही कधी कोण पाहुणे आले तर त्यांना ज्यूस म्हणून देऊ शकता किंवा घरात तुम्ही कधीही आमरसपुरी खायचा मन झालं तर तो आमरस तुम्ही युज करू शकता. बोलायचं माझं म्हणणं हे आहे तर म्हणून हा जुलैमध्ये आम्ही आता हा मँगो शिरा जो आहे तो बनवणार आहोत आणि मी आज इथे नमूद करू इच्छिते आज मी पहिल्यांदा आयुष्यात शिरा बनवते. मी आयुष्यात सगळं बनवून झाली आहे पण मी कधी शिरा बनवणार नव्हता पहिल्यांदा ज्या माणसांनी काहीच बनवलेलं नाही. तुझ्यापेक्षा चांगलं जेवण बनवतो मी. काय बनवलंय वाव मस्त मला रव्याचा स्मेल सुगंध यायला लागलाय खरपूस भाजलेल्याचा. तुला येतोय का ओंकार? येतोय का? हो बघू काय कापलंयस. आडवा तिडवा कापलाय गप खा. जरा मला तिथून प्लीज केसरची डब्बी आणशील का? खूप बरं होईल. अरे नको रे पळव. अरे केसर खूप छान दिसतं ओंकार त्याच्यावर. नको टाकू केसर. मी दाखवतो तुला केसर इकडे आहे. नाही आहे तिथे केसर आणि वेलची पूड पण तिकडे आहे ती आणायला पाहिजे. आण ना ओंकार प्लीज. हे का लावलं गरम करायला? ड्रायफ्रुट्स ना ह्याच्यात भाजावे लागतील. राहू दे पाणी टाकावं लागेल त्याच्यात ना मला. रव्यात पाणी टाकतात? येस सांगतोय तुला रव्यात पाणी टाकतात. याच्यात आपला रवा ऑलमोस्ट भाजून झालेला आहे छानसा. त्याच्यात आता आपण ह्याला जरा ना तूप थोडंसं टाकू आणि ह्याला एकदा तुपात भाजून घेऊया छानपैकी. किंवा ह्याच्यामध्ये मी एक काम करते ह्याच्यातच ड्रायफ्रुट्स भाजून घेते. रवा जरा काढते कशात तरी. थांब एक मिनिट असा हो. रवा आता हा मी भाजलाय. हा भाजलेला रवा जरा मी ताटात गरम नाही लागत आहे बघ. मी सुपर वुमन झाली मम्मी सारखी. आमच्या मम्मीला गरम लागत नाही. तेवढं तिकडे नाही टाकू शकत तुम्ही. येस टाक ड्रायफ्रुट्स टाक सगळे हळूहळू. पाणी होतं का त्यामध्ये एवढा तडतडायला लागला हा जो. तुपाचा स्मेल कडक स्मेल एकदम जबरी चालेल. जबरी. हे काढून घ्यावे लागतील का मला भाजून वेगळे ना नंतर वरून टाकायला लागतील ना की राहू दे त्याच्यात? राहू दे मिक्स कर पटापट. गट्टे पटकन होण्यापेक्षा आधी पटकन हे कर. ई माशी माशीच्या ह्यामध्ये अर्धा हे तूप घेतलंय छानपैकी. लयच छान तूप आहे. जरा गपा. येस छान गोल्डन ब्राऊन. बटर टाकायचं का? वेळ आहे का? तूप टाकते ते जरा पुसून नीट टाक तूप याच्यामध्ये. काम कर जरा ये. याची डिश देते काढूनच ठेवते कारण की मी जो व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी पाणी पण झालेला आहे गरम. चमचा गरम केला तर जरा तूप निघतंय ना ह्याच्यातलं सगळं काढलं ते बोटाने सगळं हे करून घ्यायला पाहिजे. एवढा बोट बीट नाही खाल्लं. तू नक्की व्हिडिओ चालू केला रे. टांग टांग आवाज येणं जे आहे. येस मी त्याच्यात रवा टाकत आहे. टाक आणि पटकन हे कर. लवकर. मला असं फिलिंग येते की हा छान होणार आहे. छान गोल्डन ब्राऊन पण झालाय. मी त्याच्यामध्ये डालडा बिल्डा काय नाही काही युज नाही केलं मी. येस संकष्टी स्पेशल मँगो शिरा आयुष्यात बनवलेला पहिल्यांदा. असं माझा सक्सेस. शिरा खाल्लाय. पायनॅपल शिरा खाल्लाय. आज मँगो शिरा मी पण पहिल्यांदाच खाणार आहे गाईज. पण हे चांगलं की आम्ही कोणता कलर यूज नाही केलाय. हा कलर काहीच नाही युज केलाय. येस आता याच्यामध्ये जरा हे दूध आहे आपलं. या दुधात मी केशर टाकते. मला असं वाटतंय दूध जास्त होणार आहे ओंकार. थोडं कमी करू का त्याच्यात? मापानं टाक ना. मापानच टाकायचंय. याच्यात टाक. हा ना हा तूप पूर्ण होईल. येस येस येस. कधी कधी मी पण हुशार आहे. कधी कधी ओंकार चांगले. येस कधी कधीच. जर याच्यामध्ये 2 हे टाक
केसरचे 4-5 दाणे टाक. त्याचा कलर जरा उतरू दे दुधामध्ये. नीट टाक, नखरे करू नको. बघ टाक अजून. 4 बोललीस, टाक, त्याचा कलर तर उतरायला मग पाहिजे. पूर्ण मारू का नाही पलटी? बस पूर्ण एवढ्या पण आपण हे अरे बास. कलर का नाही येते भाई याचा? एक्सपायर झाले. हे असा बोल मत समजा ना. स्माइल तर येतोय चांगला. मला अजून छान तुपात पण आपण भाजणार आहोत त्याला. पण नॉर्मलचा भाजला ते पण आय गेस बस झाला. थोडासा असा रोज गोल्ड कलर तर आला याला. हा ओंकार काय बोलतो बघ. हे जर तू सांडलास ना ठॅक अंड फेटण्यासारखं येतो राहू दे त्याला थोडं राहू दे. त्याला थोडं सेटल होऊ दे त्याच्यामध्ये. ते चिपकतंय हे असं काढ ना. चिपक रहा है इसको. ही ओंकाने चांगली आयडिया दिली की त्याच्यामध्ये तूप होतं. तुपाचं जे आमचं हे होतं भांड त्याच्यातच तो बोलला की आपण करूया. पाणी 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 पाणी. दूध टाकणार आहे ते? नाही आधी पाणी टाकायचं असतं. वाफ आधी हातावर माझ्या. पाणी होत सगळं होत. अरे सगळं होत चिपकतंय. अरे सगळं होत. येस त्यानेच तो असा फुलतो बघ. दूध टाक राहू दे. त्याचा कलर नाही आला तरी ठीक आहे. आता दूध टाक. मगासपासून ह्याच्यामध्ये टाकलं आम्ही दूध. आलाय कलर आलाय कलर. पाहिजे अजून टाकावं लागणार आहे दूध. तुला म्हणलं टाक, सगळं टाकलं. राहू दे तर शिजायला तर लागणार. चमचा पण फिरव त्याच्यात. वाव स्मेल तर छान येतोय. काय मजा नाही. तू गप. आय गेस दूध अजून लागणार. तूप बरोबर आहे. एवढं जास्त पण तूप खायचं नाही. थोडस दूध किंवा पाणी टाकावं लागणार आहे गरम करून अजून. साखर मी अंदाजाने टाकली. अर्धी वाटी टाकली. मी अंदाजाने टाकली आहे कारण की रव्याला पण आपल्या हे आली पाहिजे. कारण की मँगो पल्प जो मी मगाशी तुम्हाला म्हणाले मी जेव्हा बनवला होता तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी साखर आहे. त्यामुळे जास्त अति गोड आपला मँगो शिरा नको व्हायला म्हणून मी त्याच्यामध्ये जरा कमी साखर टाकली आहे. येस. मग सगळं पाणी होत. पाणी कमी झालंय थोडा. रवा फुलला नाही माझा जास्त चांगला. फुलला नाही रवा. आणि हा पहिल्यांदा मी तो जरा वाटी पूर्ण नाही होऊ दे. जरा उकळी दे. वाटी पूर्ण भरून नाही घेतला मी शिरा कारण की फर्स्ट टाइम करते मी ऑब्विसली. त्यामुळे ओंकार केसर दिसतंय का तुला ओंकार? दिसतंय. हा आता बंद कर. आता टाक. मी त्याला स्टर करते. नीट पकड नीट प्रॉपर त्याला देखते. ही त्याच्यावरती मला भरोसा नाही ह्या वाल्या पकडीवरती. ओत बस. थांब ओतून टाक सगळं ओत. बस सगळं करते आणि बास पण करते. बस त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपला मँगोचा पल्प्या. आणि हे जे दिसतंय गाईज डाळ भात. कलर असा असतो. कुठचा डाळ भात तू ह्या कलरचा खाल्ला जरा मला तू मला सांग. खिचडी झाली ती. एक्स्ट्रा हे हळद. इट्स अ मँगो शिरा. ठीक आहे. मँगो शिराचा कलर असाच असतो. आंबा बघ. त्याच्यामध्ये मी आंबा तो पूर्ण प्रॉपर ग्राइंड नाही झाला ना त्याच्यामुळे असे मस्त आंब्याचे तुकडे सुद्धा ह्याच्यामध्ये दिसतायत. झालाय बरोबर. जरा मार ना पलटी. म्हणजे ह्याच्यात ना अजून तूप टाकायचं का? नको. मी बोलतो तूप टाक त्यांनी अजून. घेऊ का? नको. भरपूर झालाय तूप. अति पण तूप टाकण्याचा पॉइंट नाही. पाणी कुठून पडलं? आंब्याचा एक जो असा एक आंबा मी आता हे करायला ठेव त्याला. झालं की नाही त्याला पागल शिजून तर दे. होईल कसा लगेच. आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. काय टाकणार आहोत काय सांगतो? सगळं तर टाकलंय. वेलची पूड बाकी आहे. येस. वेलची पुडीने जो पुडीने होणार आहे. मी ढवळू का? तुझं ढवळलं मला माहिती आहे. खाली सगळा तो चिपकवशील. सो नो थँक्यू. साखर
मला असं वाटतं टाकली ती तेवढी झाली, कारण की तो अति गोड नको व्हायला शिरा आपला. काय म्हणतो ओंकार? बरोबर आहे, म्हणजे चिपकला पण नाही पाहिजे आपला बरोबर शिरा. आहे. झाकण मार. अजून त्याच्यामध्ये मी टाकू का? तूप टाक. तुझं म्हणणं आहे म्हणून मी टाकते. जाणी हो. घेऊन ये. माझं म्हणणं म्हणजे माझं म्हणणं ऐकलंच पाहिजे तू. एखादं मम्मी दोघांना घराच्या बाहेर काढेल, कळलं हे तुला? घेऊ धुवून. नको थांब, दुसरा घे चमचा. तो नको. अरे किती चमचे हे करते. हा राव, असू दे, दुसरा घे चमचा. तिथे खाली चमचा आहे बाबा, नैवेद्य. अरे आण ना लवकर, मला झाकण मारून ठेवायचंय. ओंकार काय असं करतोय? मला असं वाटतं वेलची कमी कर. हे काय करते आई गं, बस बस बस. माझ्या इच्छेसाठी. अरे ओंकार नको. तू टाकलाय. स्वाद येणार आहे तन्वी. जर हा व्हिडिओ मम्मी बघत हा, असेल, बघून दे. याने स्वाद येणार आहे. मम्मी जर तू बघत असशील, तुझ्या नावाचं पण टाकू का? चमचा ठेव बाहेर, चमचा ठेव बाहेर. मला काय नाही, मी तर कामाला जातो. आता ह्याला स्लोच आहे ना गॅसची आच. बघ साखर बस आधी टाकले. ठीक आहे. नको. अरे नाही तू का वाट टाकू लावतोय? आतमध्ये? हा टाकून दे. वेलची पावडर ना जरा माझ्या हातात दे. कमी पडली असं. ती अरे वेलची ती हे करून टाक ना तू. नाही तशी नाही, त्याच्याने मनुके पण नाही टाकले. मनुके नाही टाकले, कारण ते मनुके त्याच्यात टाकले की ते फुगतात. मग असे. फुगलेलेच पाहिजे मनुके. नाही, त्याच्यामध्ये बेदाणे टाकतात. प्रसादाचा मेन जो शिरा असतो ना त्याच्यामध्ये काही पण तुझं. बेदाणेच टाकतात. काही पण काय आहे त्याच्यामध्ये. मग एक दाणा आहे तो पण टाक. देऊ होता का? असली तर खरं. बेदाणा, एक दाणा, दोन दाणा, तीन दाणा. तन्वी सांगतोय मनुके पण टाक. ए नाही रे बाबा, गप. काळे टाक. नाही नाही, मी काही हे टाकणार नाही. एवढं तुझं जेवढं ऐकलं तेवढं बस झालं. बॉय. मंडळ आपलं. येस, तर आता आपला शिरा अशा प्रकारे रेडी झालेला आहे. तर या तुम्हाला दाखवते. जसा कलर इतका मस्त आलाय. आता ह्याला जेव्हा चव घेऊन बघायची बात आहे. तर आपण नैवेद्याने दाखवूया. नैवेद्य काढताना पण आम्ही तुम्हाला दाखवू की तो एक माझ्याकडे ते मस्त एक मी आणलाय, थांब तुला दाखव. वेगवेगळ्या साईड साठी मूद काढायचं, देवाचं आपण प्रसाद वगैरे दाखवतो त्याच्यासाठी हे मी घेऊन आलेली आहे. त्याच्यात मी आता मूद काढून देवाला दाखवते आणि मग आपण याची चव पण घेऊया. फक्त तूप बनवलंय मम्मी, फक्त तुपाचा शिरा आहे. अम्मा सध्या व्हिडिओ चालू असल्यामुळे शिव्या भेटलेल्या नाहीयेत. जेवण मेंदू वडा. कोणाचा मेंदू? देवाला ठेवलं. धरा तुमच्यासाठी सांगलाय. करा बाप्पा, चांगला झालाय. नसेल झालं तरी करा. चांगला आलाय. खरंच चांगला आलाय का? हो चांगला. मी मँगो कमी आहे. अजून टाकायला पाहिजे होतं. मी बोलणार होते. एक वाटी टाकली मम्मी. अजून टाकायला पाहिजे होतं मँगो ना. फ्लेवर कमी येते. तन्वी तो अभी काय कर सकते. खाऊन बघ तू. आता मी गोड खाल्ले तर मला कसं माहिती पडणार. अगं खा ग. आय थिंक मँगोचं त्याच्यामध्ये काय हेच लागत नाही. काय सांगताय?
म्हटलं पहिल्यांदाच टाकते तर अजून एक वाटी गेला असं मँगो. मँगोचं त्याच्यामध्ये अजून फ्लेवर पाहिजे होता. फिसकटलाय. रेडीमेड नाही भेटत मँगो फ्लेवर. पण खाल्ल्याच्या नंतर असा थोडा लागतोय. आमचा मँगो शिऱ्याची रेसिपी. थोडा मँगो त्याच्यामध्ये पल्प पडला. कमी पडला, पण मी विचार केला पहिल्यांदा बनवते, फिसकटायला नको म्हणून तो कमी टाकला. तर तुम्हाला एक टिप देते, जर 1 वाटी रवा घेत असाल तर मँगो पल्प 2 वाटी असला पाहिजे, तर त्याच्यामध्ये प्रॉपर मँगोची चव येईल. चव लागत होती मँगोची, पण जितका मँगो नंतर, शिरा असं 2-3 स्पून खाल्ल्यानंतर चव लागत होती. पण जितकासा मँगो शिरायचं तितकं थोडा मँगोचा पल्प त्यामुळे कमी पडला. तर म्हणून मी तुम्हाला टिप देते की 1 वाटी रवा असेल तर जितकी वाटी रवा त्याच्या दुप्पट पल्प. So तुम्ही 2 वाटी केला तर 4 वाटी पल्प. येस. हा हिसाब लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ, आमचा रिव्ह्यू बघा. घरातल्यांनी एकदम खरे खरे दिले आहेत, म्हणजे खरा रिव्ह्यू. कमी आहे तर कमी आहे, ठीक आहे. तर असा होता हा व्हिडिओ मँगो शिऱ्याचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आमची जी आयडिया मँगो स्टोअर करायची, मँगो पल्प आणि हा मँगो शिऱ्याचा पण रेसिपी ऑब्वियसली तुम्ही बघितलीच असेल, पण तरी पण आमची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठरव तू नक्की काय बोलायचं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. येस, आणि असेच हसत राहा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय बाय.